नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोत. लाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी ज्वारीच्या लाह्या, मक्याच्या लाह्या, साळीच्या लाह्या, गव्हाच्या लाह्या इत्यादी. सर्वच लाह्यांच्या प्रकारांमध्ये साळीच्या लाह्या आणि ज्वारीच्या लाह्या ह्या उत्तम असतात. लक्ष्मीपूजन, होळी, धन्वंतरी जयंती यावेळी बत्याशासोबत साळीच्या लाह्या सेवन केल्या जातात. प्रसाद रूपात म्हणजेच प्रसादासाठी साळीच्या लाह्यांचा उपयोग केला जातो. तसं पाहिलं तर साळीच्या लाह्यांमध्ये त्यांचे अनेक व्यंजनं तयार केले जात असतात. जसे जिरे, हिंग, मोहरी यांची फोडणी देऊन तुपामधून किंवा तेलातून चिवड्यासारख्या ह्या परतून घेतल्या जातात आणि त्याचा उपयोग चिवड्याप्रमाणेच भूक लागली असता दुपारी वगैरे केला जातो. तसंच लाह्या मिक्सरवर बारीक करून म्हणजेच पीठ बनवून ताकात कालवून मिरचीची फोडणी देऊन पोह्यांसारखे ओले भिजवून ओले खोबरे किसून इत्यादी अनेक प्रकार त्यावर कोथिंबीर पसरून सेवन केले जातात. तर काही घरांमध्ये साळीच्या लाह्यांचे पीठ हे कांद्यात परतवून उपम्याप्रमाणे उकडपेंडीप्रमाणे सेवन केले जातात. तांदूळाला सालासकट भट्टीत भाजून साळीच्या लाह्या तयार केल्या जातात. तर साल रहित तांदूळ भाजले असता त्यास मुरमुरे असे म्हणतात. मुरमुऱ्यांपेक्षा साळीच्या लाह्या ह्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असतात. साळीच्या लाह्या आपली भूक वाढवतात, पचायला हलक्या असतात, कफदोष कमी करतात. त्याचप्रमाणे मधुमेह म्हणजेच डायबिटीस, लठ्ठपणा इत्यादी देखील कमी करण्यास उत्तम असतात. जवळपास सर्वच आजारांमध्ये साळीच्या लाह्या पथ्यकर असतात, म्हणजेच सर्वच आजारांमध्ये ह्या चालतात. आजच्या जीवनशैलीमुळे अनेकांना ॲसिडिटी म्हणजेच अम्लपित्त नावाचा आजार होत असतो. यामुळे अपचन, पोट फुगणे, आंबट करपट ढेकर येणे, छातीत, पोटात, गळ्यात दाह होणे म्हणजेच आग होणे इत्यादी लक्षणं निर्माण होत असतात. तसेच कित्येक व्यक्तींना मळमळ आणि उलटी होत असते. उलटी केल्यानंतर बरं वाटत असतं. अशा अवस्थेंमध्ये किंवा अशा लक्षणांमध्ये हा त्रास कमी करण्यासाठी साळीच्या लाह्या आणि बत्तासे जर वैद्यकीय सल्ल्याने सेवन केले तर निश्चितच ही लक्षणे कमी होतात. ज्या व्यक्तींना नेहमी सर्दी, कफ यासारखे विकार होत असतात अशा व्यक्तींनी कफ कमी होण्यासाठी लाह्या सेवन कराव्यात. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये देखील कफ विकार अनेकांना होत असतात. अशावेळी देखील कफदोष कमी करण्यासाठी लाह्यांचे सेवन करावे. मासिक पाळीच्या दरम्यान अनेक महिलांना पोटदुखी, कंबरदुखी, अंगदुखी असे त्रास होत असतात. मात्र नियमितपणे साळीच्या लाह्या सेवन केल्यास हा त्रास निश्चितच कमी होऊ शकतो. तसेच PCOD यासारखे त्रास असणाऱ्या महिलांनी साळीच्या लाह्या सेवन केल्यास निश्चितच त्या पथ्यकर ठरत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर साळीच्या लाह्या ह्या पचायला हलक्या, शरीरातील कफदोष, पित्तदोष आणि वातदोष हे तीनही दोष दूर करणाऱ्या असून शरीराला शक्ती प्रदान करणाऱ्या आहेत. नमस्कार.